आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट बांधा, वृद्धाश्रम बांधा, सगळं बांधा. आता सगळं बांधून बसला, पण दार तर येशू ख्रिस्त तारणाचं. मी दानधर्म केला, पण दानधर्म तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. कारण बायबल काय सांगतं, माझ्या अगोदर पण आले, पण ते कोण होते? चोर व लुटार. चोर व लुटार. सांगितलं कोणी तुम्हाला दानधर्म करायला? मी सांगतो तुम्हाला, माझ्याकडे तुम्ही आला तर मी काय करतो माहिती का, बायबल थोडंसं बाजूला ठेवतो आणि तुम्ही आला माझ्याकडे. माझा नवरा मेला, त्याला स्वर्गात पोचवायचंय. आता तुम्हाला पण माहित नाही तुमचा नवरा कुठे आहे. मी आणला अंगात. देव, तुमच्या नवऱ्याला स्वर्गात पोचवण्यासाठी मला 50,000 द्या. आता तुम्हाला काय माहिती तू कसं पोचणार आहे, तू पोचला का नाही त्याचं काही तुम्हाला पत्र पण येणार नाही. अगं 12च्या गाडीने मी स्वर्गामध्ये पोचलो आणि मग सगळं काही ठीकठाक आहे, तू काळजी करू नको. ज्याला तो तेलोरे पाळकाने तुला सांगितलं त्यांचे पैसे त्यांना देऊन टाक. तुम्ही आधीच देऊन मोकळा झाला. बरं, आता झालं काय माहितीये का, तुम्ही तिथं बसून मी तेलोरे पाळकाने सांगितलं मला 50,000 द्या, मी प्रार्थना करतो तुमचा नवरा पहिल्या गाडीत स्वर्गामध्ये जाऊन पोहोचेल. आणि इकडं आणि अजून मी त्याला आता त्यांचा विश्वास बसवा म्हणून तुम्ही एवढ्या लोकांना जेवायला घाला. माझी फॅमिली 2 डबे मला घरी पाठवा. अजून पण मी काय सांगेल माहितीये का, तेवढं करून माझ्या आवडीचं पोळ्याचं जेवण, मला नाही आवडत पोळ्या, पोळ्याचं जेवण, श्रीखंडाचं जेवण, पुरीचं जेवण, बिर्याणीचं जेवण, जे मला आवडेल ते तुम्ही घाला. आणि माझ्या बरोबर आमची शिलोची टीम पण येईल. आपली टीम काय पडो 40 लोक. पण कमी खातात बरं का, घाबरू नका. युट्यूबवाले घाबरतील. ते सांगितलं मला, असं केलं की तुम्हाला. आता झालं काय माहिती का, खाऊन पिऊन तुमचे पैसे सगळे संपले. आणि जेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये पोचाल त्यास तुम्ही म्हणाल, मी तेलोरे पाळक आणि त्यांच्या सगळ्या टीमला जेवण घातलं, त्यांना सूट घेऊन दिला. एवढंच काय, त्यांना चर्च बांधायला 1,00,000 रुपये दिले. तो म्हटलं सगळं केलं, पण तारणाचं दार तर प्रभू येशू ख्रिस्त होता. कारण येशू म्हटला, माझ्या अगोदर आले ते सगळे कोण होते? चोर व लुटार. अहो, आम्ही लुटलं 100%. मी जर तुम्हाला असा मार्ग सांगितला तर मी लुटारू आहे. कारण तारण फुकट आहे, फक्त येशूवरच्या विश्वासाने ते मिळतं. पर्याय आमेन. सगळ्यात फुकट, सगळ्यात फुकट. हा जो मार्ग आहे ना, या मार्गासाठी तुम्हाला किंमतच चुकवण्याची गरज नाहीये. अर्पण करण्याची गरज नाही, बकरं कापण्याची गरज नाही, कोंबडी कापण्याची गरज नाही, आणि मेल्यावर पण कुठल्या क्रिया करण्याची गरज नाही. वर्षात एकदा तुम्हाला तुमचा आणि तुमचा नवरा मेला आणि आता त्याचा आत्मा शांत व्हावा म्हणून वर्षात एकदा तुम्ही त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी जेवण घातलं. मग 40 दिवसानंतर जेवण घातलं, मग 3ऱ्या दिवशी जाऊन कबरेवरती फुलं टाकली तर त्याला तारण मिळणार नाही. फक्त येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तर तारण मिळतं. म्हणून स्वर्गाचं दार प्रभू येशू ख्रिस्त आहे म्हटलेलं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. योहानाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 19 ते 27 वचन. येशू ख्रिस्त तारणाचं दार कसं आहे ते मी सांगणार. योहानाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 19 पासून 27 पर्यंत. यावरून येशूने त्यांना उत्तर दिले. काय उत्तर दिलं वाचा, ऐका. यावरून येशूने त्यांना उत्तर दिलं, मी तुम्हाला खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करता येत नाही. कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करीतो. पुत्र पण तसंच करतो. कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्हाला आश्चर्य वाटावं म्हणून तो याहून मोठी कामे त्याला दाखवील. कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. पिता कोणाचाही न्याय करत नाही. मग कोण करतो? तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे. कोण न्याय करतो? पुत्र. मग तारण कोण देणार आहे? आता पुत्र
कुणाच्या हातामध्ये त्याने सांगितलं की तो न्याय करायचा, म्हणजे जावं कुणाकडे लागेल न्याय मागायला. म्हणून शास्त्र सांगतो तो तारणाचं द्वार आहे, त्याला डावलून तुम्ही जाऊच शकत नाही पुढे ना. कसं त्याला डावलून तुम्हाला जाणार आहे? मी येशूवरती विश्वास ठेवत नाही, पण बायबल मधली सगळी सत्कर्म मी करतो. पुष्कळ लोक म्हणतात नाही तुम्ही पाळता त्याच्यापेक्षा तुमचं बायबल आम्ही जास्त पाळतो, पण येशूवरती विश्वास नाही ना. बायबल पाळत आहे मी, सगळं बायबल फॉलो करत आहे, शांती करत आहे, चोरी करत नाही, लुटमार करत नाही, शिवीगाळ करत नाही, कुणाला वाईट बोलत नाही, दारू पित नाही, सगळं करत, सगळ्यात चांगल्या गोष्टी मी करत आहे. सगळं चांगलं करतो, पण जायचं कोणत्या दारातनं? येशू म्हटलेल्या दारातनं जावं लागणार आहे. पण झालं काय माहिती का, आम्ही लुटारूच्या दारातनं जाण्याचा प्रयत्न करतो. दुसरं कोणतरी संत दाखवेल, कोणतरी चांगला व्यक्ती, कोणतरी गुरु. मला कॉल येतात, तुम्ही आमचे गुरु आहेत, काय चाटता या गुरुला? मी जास्तीत जास्त मला बायबल सांगेन, पण स्वर्गराज्य थोडी मी देणार. स्वर्गराज्य कुठल्याच व्यक्तीच्या हातामध्ये प्रभूने ठेवलेलं नाही. ऐका, मला वाईट वाटतं कधी कधी, मला बरेच जण प्रश्न विचारतात, माझं लेकरू मेलं, माझा नवरा मेला, माझा भाऊ मेला, आता तो कुठं असेल? तो स्वर्गामध्ये असेल की आणखीन कुठे असेल? कान देऊ नाही का? एक व्यक्ती जर तुम्हाला सांगत असेल ना की तुमचा पती, तुमचा भाऊ, तुमची आई आणि तुमचे वडील, तुमच्या जवळची व्यक्ती नरकात आहे किंवा स्वर्गात आहे, तर त्या शब्दावर विश्वास ठेवू नका, कारण न्याय करण्याचा अधिकार फक्त येशूला आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तो न्याय तुम्ही ज्या दिवशी जीवनाची पुस्तकं उघडली जातील आणि देवाचा पुत्र ढगावरती बसून येईल आणि रॅप्चर होईल आणि मग काही स्वर्गामध्ये काही नरकामध्ये, त्यावेळेस प्रत्येकाला कळणार आहे नेमकी त्याची जागा कुठं आहे. पण 100% सांगतो, जर येशू म्हटलेल्या दारातनं तुम्ही गेला तर 100% तुमचं तारण आहे. मग तारणाचा एवढा सोपा मार्ग सोडून आम्ही बाकीचे मार्ग का तपासत आहोत? सगळ्याला स्वर्गामध्ये जायचंय, सगळ्याला स्वर्गामध्ये जायचंय. आज लोकांची धडपड काय? सगळे लोक, परवा ते यान गेलं, मला तर कळलंय नाही, मग ते एकेकाचं स्टेटस बघितलं आणि ते म्हटलं अरे यान गेलं, आणि सगळे जसं काय हेच यानामध्ये बसून गेले होते. एवढं ते फेसबुकला इकडं तिकडं बघायला म्हटलं अरे काय झालं एवढं काय यान 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 म्हटलं. मग मला कळलं आपलं यान, अरे कुठंही जाऊ द्या, पेट्रोल 200च राहणार आहे, टमाटे 150च राहणार आहेत. यान जाऊ द्या, नाही तर अजून काय तर जाऊ द्या, आपलं खायचं बघा. यांनी काय होणार, अजून मोबाईल वाढणार आहे, वेगळी टेक्नॉलॉजी येईल आणि तुम्हाला मिळेल हातामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी करून तुमच्याकडे वेगळं काहीतरी येणार आहे, जे देवावरती मात करण्याचा प्रयत्न करतील. पण स्वर्गामध्ये जायचंय ना, याच्यात जाण्याचं दुसरं कोणतं यानच नाही हो. येशू याच द्वारातनं तुम्हाला आज जावं लागणार आहे. येशूच, कोणच देऊ शकत नाही दुसरं. आणि का येशूकडनंच का जायचं? शास्त्र सांगतं न्याय करण्याचा अधिकार देवानं येशूच्या हातामध्ये सोपवलं. तो न्याय करणारच नाही देव. त्याने सांगितलं की या लोकांना मी तुझ्या स्वाधीन करतो आणि इकडं येशू आल्यावर प्रत्येकाचा न्याय करणार आहे. मग आता न्यायाधीश येशूच आहे, मग मला भेटायचं कुणाला? येशूचीच ओळख घ्या ना, त्याला माफ करण्याचा अधिकार आहे. बरं, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, याचा पुरावा काय तुम्हाला? येशू ख्रिस्ताला देवानं माफ करण्याचा, तारण देण्याचा अधिकार दिला, म्हणून क्रुसावरती असताना चोर त्याच्याकडे पश्चाताप करतो आणि म्हणतो राजाधिकार नशील त्यास माझी आठवण करतेस. येशू काय म्हणतो? आज तू माझ्या बरोबर. मग त्याला तारण दिलं का नाही? आता कोण ऑब्जेक्शन घेईल का? 12 ते 11 शिष्य म्हटले असतील, काय गुरुजी आहे, जाता जाता आम्हाला तरी सांगायचं होतं ना, मेल्यावर तुम्ही सुखलोकात असेल, आम्हाला काहीच बोललं. अरे तो जजमेंट माझं आहे. मी चोराला नेल नाही तर पेत्राला नेल, मी योहानाला नेल नाही तर याकोबाला नेल, हा माझा प्रश्न आहे, तो न्याय करणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचं आत्मिक जीवन जगत असताना येशू ख्रिस्ताला समोर ठेवून जगा. लोकांनी तुमचा काही का न्याय करेना, पण तुमचा न्यायाधीश हा प्रामाणिक आहे आणि तो परफेक्ट तुमचा न्याय करून तुम्हाला स्वर्गराज्य देणार आहे. लोक तुम्हाला कोणी स्वर्गराज्य देणार नाही. लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतील, तुमच्याविषयी त्यांचं मत काही का असेना. मी असं म्हणतो की तुम्ही लोकांच्या मताचा विचार करून कधी स्वर्गराज्यामध्ये जाऊ नका. तुम्हाला येशू काय म्हणतो याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे.
मग आम्ही पाहतो की ज्यावेळेस तो शिवणाच्या घरामध्ये जेवायला गेला जकातदार, त्या शास्त्री परुषी काय म्हटले, हा तर सारखा पापी लोकांबरोबर, तू येशूच्या शिष्यानं त्यांनी बाजूला बोलून म्हटले, काय रे तुमचा गुरु काय नुसतं त्यांच्यावरच जेवायला बसतो. मला पण काही लोक डायरेक्ट बोलत नाही, शिष्यांना बोलून बोलत. कोणीतरी एका मामा असायचा ड्रायव्हिंगला पूर्वी, चल्लू मामा, आता तो बिझी झाला. सगळं प्रिचिंग बिचिंग एवढं सुंदर झालं, लोकांचं तारण चालू. एक पाळक तिकडे आला, पास्टरची मिसेस. तो म्हटलं माझी आणि त्यांची दोघांची दुबईला आहे. येशूचे शिष्य शास्त्री परुषी हस त्यांचं, किती भारी तिथं उपदेश चाललाय त्या घरामध्ये. मरिया आली, त्यांनी आलाबस्त्र कुपी फोडली, एवढं सुंदर वातावरण. आणि इकडे यांची चर्चा काय, तुझा गुरु पापी लोकांच्या, अरे तो न्यायाधीश आहे. मरियेला स्वर्ग देईल नाही तर अजून कोणाला स्वर्ग देईल? स्वर्गाचा अधिकार त्याला आहे, म्हणून तो तारणाचं दार आहे. ऐका बरं का, तारणाच्या द्वारा संबंधाने तुम्हाला सांगत असताना प्रत्येक व्यक्तीला स्वर्गामध्ये पोहोचण्याची आशा आहे. तारणाच्या दाराचं वैशिष्ट्य काय, इकडं ही व्यभिचार करणारी स्त्री येशूकडे आली, इकडं आम्ही पाहतो की चोर वधस्तंभावर असताना त्याला सुद्धा. आता दुसऱ्या व्यक्तीला जर तारणाच्या दारावरती बसवलं तर तो व्यक्ती कशाला आतमध्ये कुणाला सोडेल, नाही का, पैशाला लावून जाईल. पण तिथं इतकं सुंदर लिहिले ना, त्याच्यात मध्ये म्हटलं, जसा पिता करतो तसाच पुत्र करतो, असं लिहिलं. वाचा बरं. कारण जसा पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतःचे जे काही करतो ते सर्व त्याला दाखवितो, सर्व काही त्याला दाखवतो. तुम्हाला आश्चर्य वाटावं म्हणून तो याहून मोठी कामे त्याला दाखवील. कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करीतो, तसा पुत्र सुद्धा पाहिजे त्यांना जिवंत करीतो. इकडं तो म्हटलं जसा पिता करतो तसा पुत्र करतो. मग पुत्राला माहितीये पित्याचं अंतःकरण कसं आहे, कोणाला स्वर्गामध्ये पोचवायचं, कोणाला बाहेर ठेवायचं, हे कोणाला माहितीये? येशूला. म्हणून लक्षात ठेवा, स्वर्गामध्ये जाण्याचा दिवस पण नाही. ऐका, पुण्यामध्ये एका चर्चमध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तारणाचा दिवस डिक्लेअर केलाय. म्हणून तुम्हाला सांगतो मी, स्वर्गाचं द्वार येशू ख्रिस्त का असावं, कसं तुमची फसगत होणार हे माहिती करून घेणं किती गरजेचं. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला मग कसं तारण करायचं, तिथं जायचं, ते मोठी शेकोटी पेटवली, तुमचं लाकूड त्याच्यामध्ये टाकायचं, तुमचं लाकूड टाकलं की तुम्ही तुमचं पाप जळालं, झालं तुमचं तारण. अशी कोणती प्रोसेस नाहीये, साधी सिम्पली प्रोसेस. येशू ख्रिस्त हा देव आहे, आपल्या मुखानं कबूल करायचं, शिष्यत्व स्वीकारायचं, पाण्याखाली बुडून बाप्तिस्मा घ्यायचा. तुमची पहिली पायरी तयार झाली, तुम्ही ख्रिस्ताला अनुसरत आहात. ख्रिस्ताला अनुसरल्यावर इकडं बाप्तिस्मा झाला, नीतीचं जीवन जगत आहात. जगत जगत ख्रिस्ताबरोबर चालता एक दिवशी ढगावरती बसून तो येतो आणि तिथून जजमेंट करताना, तो जजमेंट करत असताना तुम्ही कुठल्या चर्चचे, तुमचा फेथ काय, तुम्ही कशा पद्धतीचं आणि कुठल्या चर्चचे मेंबर आहेत हे पण विचारणार नाही बरं का. त्या पण भाऊ खाऊ नका, आम्ही शिलोच्या. आम्ही दिनाकरणच्या चर्चला जातो, आम्ही यांगीचावच्या चर्चला, आम्ही बेनिनच्या चर्चला. कोणतं चर्च तुम्हाला स्वर्गात नेणार नाही, फक्त येशूच तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार आहे. फक्त येशू प्रिया, कोणतं चर्च नाही. हा चर्च तुम्हाला एकत्र येण्याचं ठिकाण आहे, लक्षात ठेवा. मग तिथं तुम्हाला हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, हे गाणे आहेत, हे सगळ्याचं वातावरण काय, किती छान. आता मी जर म्हटलं नाही मी खूप छान गातो, मी स्वराला स्वर पकडतो, मग काय ते स्वर्गात नेणार आहे? हा, तिथं वातावरण निर्मितीसाठी ते आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? हे कीबोर्ड वाजव. आता एक दिवस कीबोर्ड नाही वाजवला, नुसतं गायलं तर आम्ही नाही, वर्षी पास नाही व्यवस्थित झालं, मग काय तिथं प्रभू म्हणणार आहे, आज तुमच्याकडे कीबोर्ड नाही वाजवला, तुम्हाला स्वर्गात तुमचे मार्क कमी करतो. असं पण नाही होणार ना, असाही प्रॉब्लेम येणार नाही तिथं. म्हणून वाजवणार भाव नाही खायचा, थोडी मार्क कमी होणार आहे. प्रॉब्लेम काय,
तू येशूवरती विश्वास ठेवतो का? मग तुला वाद्य वाजवता येऊ द्या अथवा चांगलं गाता येऊ द्या, आता बेसूर गाता येऊ द्या. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, स्वर्गामध्ये जाताना ज्या कल्पनेनं तुम्ही वावरत आहात, तुम्ही त्याच्याकडे गेला तो तुमचा न्याय करणार आहे. कोण न्याय करणार आहे? म्हणून लक्षात ठेवा, लोक तुमचा न्याय करताना पण निराश होऊ नका. किती सुंदर आहे ना. म्हणून म्हटलं तो कोण आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कधी कधी आम्ही लोकांनी आमचा न्याय केला की आमची हवा गेली, जाऊ द्या आता चर्च नको, देवधर्म. कुणीतरी मला काल मेसेज केला बरं का, नाही टाकला मी ते. तुमचं युट्यूबला संदेश बघून बघून माझं खूप परिवर्तन झालं, खूप परिवर्तन झालं. पण तुमच्यासारखं चर्च कुठं नाही, म्हणून मी कुठल्याच चर्चला जात नाही आणि मी दिवस रात्र तुमचं ऐकत बसतो. आणि तुमचं ऐकताना मी का चर्चला जात नाही? कारण मला त्या चर्चमध्ये हेवे दावे ते बघितलं की मग मी त्यांना नावं ठेवेल, म्हणून मी जातच नाही. हे मी त्याला ऑप्शन नाही. आणि परत त्यांनी म्हटलं मी बोलतो ते चुकीचं, हे मला माहिती आहे. आता काय उत्तर देऊ? आपल्या कल्पनेप्रमाणे कुठलीच गोष्ट असू शकत नाही प्रिया. जिथं न्यायाधीश बसला ना, त्या न्यायाधीशाला न्याय करू द्या. ऐका, तुम्ही चर्चला गेला ना, तिथं न्यायाधीश आहे, तो जजमेंट करेल, त्याला जजमेंट करू द्या, तो तुमचं जजमेंट. माझं जजमेंट पण इश्यू करणार आहे. मग आता तुम्ही माझं जजमेंट केलं म्हणून मी म्हणणार आहे का नाही बाबा त्यांनी माझं जजमेंट केलं, मी वाईट आहे, मी आता प्रीचिंग करत नाही, मी आता बंद करतो सेवा, मी अमकं करतो, मी तमकं करतो, मी सोलापूर सोडतो, मी पुण्याला जातो, मी मुंबईला जातो आणि वसईला मी अरे काय पानसटपणा आहे हा. तुला तारण येशू देणार आहे. ऐका, कारण कोण देणार आहे? येशू. मग येशू तारण देणार आहे. येशूला तुमचं जजमेंट करून द्या. जिथं आहात तिथं राहा. आमेन. त्याच्यासाठी कुठलं चर्च सोडू नका, कुठलं चर्च सोडू नका, तिथंच राहा. हा तुम्हाला आत्म्यामध्ये वाढायचं. आता याचा अर्थ तिथं गुदमरून पण मरू नका. नाही तर तुम्ही पाळक साहेब आता फार कठीण झाले हो. तुम्हाला आत्म्यामध्ये वाढायचं आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड चर्चची आवश्यकता आहे. पण या तुमचा लोक न्याय करतात म्हणून तुम्ही बाहेर पडू नका. लोक तुमचा न्याय करतात, चांगलं चर्च आहे, आत्म्यामध्ये वाढवत आहे. आत्म्यामध्ये वाढत असताना येशू ख्रिस्त तारणाचं दार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कोणतं चर्च तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार नाही. म्हणून संगती चुकीची असेल. पुन्हा अजून एक स्टेटमेंट मी करतो. तुम्हाला कळतं की तिथं लोक एकत्र येतात, पण त्यांचं एकत्र येणं देवासाठी नाहीये. मग तिथं पण थांबण्यामध्ये माझा नाही. कसं काय थांबू शकाल तिथं? मग ते चर्च तर तुम्हाला स्वर्ग राज्य देणार नाही. न्याय तर तुमचं चर्च करणार नाही. न्याय कोण करणार आहे? येशू करणार आहे. मग येशू कोण दाखवेल तिकडे गेलं पाहिजे ना. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला तोही खड्ड्यात जाईल ना, हाही खड्ड्यात जाईल ना. तुम्हाला प्रॉपर टॉर्च दाखवणारा येशू दाखवणारा व्यक्ती पाहिजे. अजून एक वचन वाचू. काय आता एकच 5 मिनिटांमध्ये संपवू. 2-3 मुद्दे आहेत, 3 मुद्दे आहेत अजून, पण एकच मुद्दा पाहून मग संपून टाकूया. तो तारणाचं द्वार. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 11 ते 16 वचन. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय 11 ते 16. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही, तर मोलकरीच आहे. मोलकरी आहे, ज्याची स्वतःची म्हणून ते मुद्दा त्याच्यानंतर ज्याची स्वतःची मेंढरे नाही तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दानादान करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे. आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. आता इथं असं म्हटलं की तो उत्तम मेंढपाळ आहे. कोण आहे येशू? उत्तम मेंढपाळ. जग काय म्हणतो येशू कोण आहे त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला.
आणि शास्त्र सांगतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हे दाविदाला कळलं आणि येशू ख्रिस्त तेच बोलत आहे, मी उत्तम मेंढपाळ. आणि या मेंढपाळचं वैशिष्ट्य काय? त्यानं दोन लोकांची तुलना केलेली आहे. एक म्हटलं की ज्याची मेंढर आहे तो मेंढपाळ, आणि दुसरा मोलकरी. मोलकरी म्हणजे मेंढर खंडणीने किंवा त्याला मंथली पगार देतो, त्या पगारावरती तो चालत्याने मेंढर चालायची. आणि या मेंढपाळामध्ये आणि खंडणी देऊन किंवा ज्याला असं म्हटलं मोलकरी, ज्याला मोलावरती आणलं मेंढपाळच्या मेंढरांची काळजी घेण्यासाठी, या दोघांमधला फरक त्याने समजावून सांगितला. ऐका, म्हणून तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना, तुम्हाला चर्च स्वर्ग राज्य देणार आहे, तुमचा न्याय चर्च करणार नाही, तुम्हाला तारण चर्च देणार नाही, तुम्हाला तारण येशूच देणार. मग येशूनं काय केलं? या पृथ्वी तलावरती तिथं असं म्हटलं की अजून एक मेंढपाळ मी ठेवणार आहे. जसं येशू मेंढपाळ आहे ना, तसं अजून एक मेंढपाळ की जो पाळकाच्या रूपानं, चला शब्द आला पाळक. पाळक म्हणजे मेंढरांना पाळणारा तो पाळक. लोक त्याला पास्टर म्हणतात, पण खरा शब्द पाळक आहे. पाळक म्हणजे पालन करणारा तो पाळक. आणि याच्या संबंधानं काय म्हटलं, कधी कधी पाळक काय बनतो, तो मोलकरी बनतो. मोलकरी म्हणजे काय? पगारासाठी काम करणारा. पगार मिळाले की सेवा करणार, पगार बंद सेवा बंद. मग ती मेंढर लांडग्यानी तर नेऊ द्या, त्या मेंढरांचा नाश होऊ द्या. बरेच लोक मला वाईट वाटतं कधी कधी काही, मी सेवा बंद करून टाकली का? माझी आर्थिक स्थिती डगबाईला, चर्च मला तेवढं मिनिस्ट्रीमध्ये मदत करत नाही. मला पण नाही झाली सुरुवातीला, तुम्ही साक्षीदार आहात त्या गोष्टीचे. पण एक ओझं होतं ना की नाही बाबा, या लोकांना आपण सत्य जे कळालं, स्वर्ग राज्य कळालं, ते स्वर्ग राज्य दिलं पाहिजे. एक कालखंड, त्या कालखंडामध्ये हे सगळं उत्पन्न आपण चर्चच्या भाड्यासाठी वापरत होतो ना. मग त्यास कसं चाललं? कसं चालणार आहे पाळकाचं? कसं घर चालणार आहे पाळकाचं? पण शास्त्र काय सांगतं माहिती का? येशू ख्रिस्त अतिशय हताश होऊन एक शब्द वापरतो सेवका संबंधानं. त्याच्यामध्ये त्याची हताशा आहे. काय हताशा? जो मोलकरी आहे तो लांडग्याला पाहून कळप सोडून पळून जातो. आणि शास्त्र काय सांगतो तो म्हटलं, वाईट कोणत्या गोष्टीचं वाटतं? लांडगे येतात आणि कळपाला फस्त करून टाकतात, ते उद्ध्वस्त होऊन जातात. कधी कधी अशा प्रकारच्या स्थितीमध्ये लोक सापडतात. ते गरीब आहेत, ते दरिद्री आहेत, त्यांच्या हाताला काम नाहीये आणि त्यांना राहण्यासाठी घर नाही. आणि या दरिद्री अवस्थेमध्ये एक व्यक्ती सेवा करत असतो. परंतु सेवा करणाऱ्या व्यक्तीनं, ऐका, सेवकांसाठी, सेवा करणाऱ्या लोकांसाठीचा हा एक उपदेश आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं का? माझा मेंढपाळ परमेश्वर आहे, मंडळी पण नाही. कोण मेंढपाळ आहे? परमेश्वर. मंडळी कशी मेंढपाळ असणार आहे? मग मला असं वाटतं की तिथं असं म्हटलं की जे मेंढपाळ आपल्या मेंढरांची लोकर खातात आणि मेंढरांनी लोकर द्यायचं बंद केलं तर ते कसायाकडे कापायला घेऊन जातात. अशी परिस्थिती जगामध्ये आहे. एक व्यक्तीने मला कॉल करून सांगितलं, अतिशय फेमस व्यक्ती बरं का, आणि सेवा करणारा पुण्यातला तो व्यक्ती पण फेमस आहे. तो म्हटला की मी माझ्या पाळकाचा उजवा हात होतो. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत मी त्याच्या घरामध्ये बसत होतो. त्याचं मोठं जिम होतं. 1 कोटी रुपये त्यानं माझ्याकडे गोड बोलून काढले. माझं सगळं उद्ध्वस्त झालं. आता मला घर भाडं भरायला सुद्धा पैसे नव्हते, तर त्याने मला हाकलून दिलं. माझ्याशी संबंध त्यानं तोडले. त्याच्यातला अजून एका व्यक्तीने तो म्हटलं, मी विदर्भातनं ख्रिस्ताकडे आलेलो आहे. मग जिथं मी राहतो त्या ठिकाणामध्ये त्या व्यक्तीने मला सांगितलं की या घरामध्ये हे राहणं तुला योग्य नाही आणि हे घर तुला सोडावं लागेल. ऐका बरं, बायबल मधलं सांगतो परमेश्वरच मेंढपाळ असणं का गरजेचं आहे ते उदाहरण देऊन तुम्हाला पटवणं गरजेचं आहे. कुणावरती टीका करणं नाही. पण तुमचे हे व्यक्तिगत अनुभव आहे आणि मला माहिती आहे की हे हजारो लोक बघत आहेत. प्रति दिवशी हजारो लोकांपर्यंत उपदेश पोहोचत आहे आणि त्यांना जाग करणं तितकंच महत्वाचं आहे. कारण ही जागा प्रभूनं मला त्याच्यासाठीच दिलेली आहे. हे कुणाला टीका टिप्पणी करण्यासाठी किंवा कुणाचे दोष दाखवण्यासाठी नाही. पण परमेश्वर तुमचा मेंढपाळ असला तर तुमचं नुकसान होणार नाही, हे मला तुम्हाला समजावून सांगायचं. मग त्याला सांगितलं, घर तू विक
आणि मग चांगलं घर पुण्यामध्ये असताना त्याने ते विकलं आणि विकल्यावर 70 लाखाला ते घर विकलं. तो म्हटलं 7 लाख रुपये माझा दशांश दे, कारण तुला हे घर विकलं त्याच्यातले 7 लाख माझे. तो म्हटलं की त्यानं दशांशासाठी मला घर विकायला लावलं. माझ्या मुलाचं लग्न पण झालं नाही, माझं घर पण गेलं आणि आता आमची परिस्थिती अतिशय बिकट झाली. काय लिहिलं मग देवाच्या वचनामध्ये? कोण मेंढपाळ आहे? तुम्ही लोकांना मेंढपाळ केलं, तुमचं नुकसान झालं. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. शास्त्र काय सांगतं? येशू म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणा व्यक्तीला आपला मेंढपाळ करू नका. एखादा निर्णय घेताना देवालाच विचारा. समोरच्या व्यक्तीचं मत तुमच्या लक्षात येणारच नाही तुमच्या बाबतीत काय आहे. आणि गेल्या आठवड्यात आम्ही पाहिलं, संदेश जे मी सांगत नाही ते बोलत आहेत. तुम्हाला कसं कळणार आहे ते काय बोलत आहेत? तुम्ही तर भोळे भाबडे लोक आहात. तुम्ही बायबल वाचत नाही, तुम्ही बायबलचा अभ्यास करत नाही आणि तुम्हाला साधा सोपा मार्ग पाहिजे असतो, सुटण्याचा सोपा मार्ग. तुम्हाला वाटतं की सुटण्याचा सोपा मार्ग सांगा. बरं, सुटण्याचा सोपा मार्ग तुम्ही मला सोडत नाही, मी तुम्ही सारखं विचारता, फळत साहेब हे घर घेऊ का नको, या घरात राहू का नको, राहू का नको? सोडा. नवरा त्रास देतो आणि काय करू? सोडा. बायको त्रास देते, राहू का नको? सोडा. सगळं सोडा आणि घ्या डोक्यात मारून. आता देवाला विचारा. प्रभू सगळी परिस्थिती बदलण्यासाठी समर्थ आहे. उत्तम मेंढपाळ का माहिती का? तो म्हणतो मी उत्तम मेंढपाळ का? मी आपल्या मेंढरासाठी प्राण देतो. दिला प्राण. जगातले मेंढपाळ तुमचा प्राण हरण करतील, पण ख्रिस्त हा असा मेंढपाळ की त्यानं तुमच्यासाठी प्राण दिलेला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याला अनुसरा, त्याच्यावर विश्वास ठेवा. बाकी कोणाला सुद्धा आपला मेंढपाळ करू नका. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका. चुकून पण ठेवू नका बरं का. कधीही माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका. किती पण मी भारी वचन सांगितले ना, वचनावर विश्वास ठेवा, पण व्यक्ती म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. मेंढपाळ फक्त देवच असला पाहिजे. मेंढपाळ देवच असला पाहिजे. होईल माझ्याकडनं मिसगाईड, असं मी प्रयत्न करतोय 100%. दिवस रात्र मी प्रयत्न करतो की देवाच्या वचनानुसार लोकांना चालवावं. अजूनपर्यंत चालवत आलोय आणि जोपर्यंत चालवत राहील तोपर्यंत चालवत राहणार. एक दिवशी समजा त्या ठिकाणामध्ये त्या लुसिफरनं या पेत्राचा ताबा घेतला तर तू माझा नाही घेणार का? घाबरले सगळे. यांचा ताबा घेतला तर आम्ही कुठं पडायचं? मुळात सांगण्याचं तात्पर्य काय? विश्वास फक्त येशूवर ठेवा. तुम्ही कधी मिसगाईड होणार नाही. मग येशूवरती विश्वास ठेवायचा म्हणजे नेमकं काय? तो म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं. तुमचा येशूवरती विश्वास आहे म्हणजे वचनावर विश्वास असला पाहिजे. कोणतीही गोष्ट वचनाच्या बाहेरची असू देऊ नका. वचनाच्या बाहेरचं नाही जायचं. कोणी काय सांगितलं मत, मला असं देव दाखवतो, हेच दाखवतो का देव तुम्हाला? कोणतरी मला फोन करते सांगते मला देवाने ती मुलगी दाखवली. जा, तुमचं मत काय? माझं मत, तू यहूदानी फाशी घेतली तशी घेऊन मर, पण करू नकोस ते. तुमचं मत काय? माझं मत काय? तुमचं मत काय? देवानं मला दाखवलं ना. देवानं तुला दाखवलं तर मला काय विचारतो मग? साधी गोष्ट आहे ना. देवानं तुला दाखवलं ना. नाही, देवानं मला दाखवलं तर तुम्ही प्रार्थना करा, तिचं मत. अरे डांबरट माणसा, मला समजत नाही का? तुझं कबूतर मला बनवतोय तू. मी प्रार्थना केल्यावर तिचं मन बदलेल. देवाने ती मला दाखवली स्वप्नात, अमक्या अमक्यानं माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. परत एका मुलीचा फोन आला, ती म्हटली पाळस्टर, माझ्या पालकाने मला सांगितलं की तुला याच मुलाबरोबर लग्न करावं लागणार आहे. आणि तो मुलगा लहानपणापासून मी त्याला भाऊ मानत आहे, तो नात्यातला आहे पण मी त्याला भाऊ मानत आहे. पण माझा पालक म्हटलं की तुला त्याची देवाने मला दाखवलंय ते कर. मी म्हटलं त्याच्यावर विश्वास ठेवू नको. जर देव दाखवतो ना तर देव तशा प्रकारची भावना तुझ्यात पण निर्माण करतो, कारण तो देव आहे. इकडं रिबेकाच्या मनात भावना केली, इकडं इसाकाच्या मनात भावना निर्माण केली. जे देवापासून असतं ते ऑटोमॅटिक घडलं जातं.
म्हटलं लक्षात ठेव, तुला ते पसंत नाही, तुझ्या मनातल्या भावना वेगळ्या आहेत ना, मग एक गोष्ट कर, त्यांना स्पष्ट म्हणून सांग की मी हे करत नाही, कारण भविष्यामध्ये तुला पसंत नाही तर तू राहणार कशी एकत्र, तुझ्यासाठी मोठं संकट असणार आहे. मी काही तुझा पाळक नाही, पण मी देवाचं वचन कोळून पेलेला व्यक्ती आहे म्हणून तुला सांगतो, व्यक्तीच्या शब्दावर नव्हे तर देवाच्या वचनावर विश्वास ठेव. तेवढं सांगण्याचं डेअरिंग पण पाहिजे ना. आता त्यांचं पाळक ऐकलं त्याचं डोकं फिरल, पण मला काय करायचं, मी थोडी त्यांच्याकडे नांदायला जाणार आहे नाही का, की बाबा मला समजावून घे, मला सांभाळून घे. नाही, हे असंच आहे. म्हणून म्हटलं परमेश्वर येशू कोण आहे, त्याच ऐका. कोणी तुम्हाला कितीही काहीही सांगितलं तरी ऐकू नका, ऐकू नका. आणि लक्षात ठेवा, काय होतं माहितीये का, जे मोलकरी आहे, मला आठवतं की एक मुलगा आणि मुलगी त्यांची चर्च मधली स्टोरी आहे. मुलगी फार हायली क्वालिफाईड होती, MBA वगैरे भरपूर तिचं शिक्षण झालं होतं, आणि क्लास 1 ऑफिसर म्हणून एका ठिकाणात ते काम करत होते. मुलगा पण एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होता आणि त्याचं शिक्षण जस्ट 10वी. मग आता ती मुलगी मोठी झाली आणि या मुलाचं पण लग्न ठरायचं होतं. मग त्या मुलीच्या वडिलांनी पालकाला सांगितलं, मी पुन्हा तुम्हाला सांगतो की परमेश्वर माझा मेंढपाळच आहे हे लक्षात ठेवा, येशूच मेंढपाळ असला पाहिजे. मग त्या पालकानं दोन्ही मेंबर चर्चच्या बाहेर जायला नको. आता ही मुलगी एवढी क्वालिफाईड, हिला इतका मोठा पगार आहे, मग तो म्हटलं ही जर बाहेर गेली तर तिचा दशांश बाहेर जाणार. मग त्यानं सांगितलं की देव मला सांगत आहे याच्याबरोबर तू लग्न कर, आणि त्या मुलीचं लग्न त्याच्याबरोबर झालं. ऐका, वास्तव घटना सांगत आहे बरं का, मी जिवंत घटना सांगत आहे. त्याचं लग्न झालं. आता दोघांच्या शिक्षणामध्ये, राहणीमानामध्ये, हा विदर्भातनं आलेला मुलगा, आणि मग त्याच्या राहणीमानात विचारसरणीमध्ये फरक पडत गेला, दोघांचे संघर्ष उडत गेला. आणि एक दिवशी तो मुलगा अचानक दुसऱ्या मुलीला घेऊन निघून गेला, पळून गेला. इकडे हिचं सगळं घरटच उद्ध्वस्त झालं, तिला लेकरू पण झालं. ते लेकरू प्लस हे तुटलेलं सगळं घरट. आणि तुम्हाला माहिती का, त्या पोराला पळवायला पण ते पाळक सामान बांधून द्यायला गेला, जातो निघून. मग कसले मेंढ, मग येशू म्हणत नाही का ते सगळे कोण आहेत, चोर व लूट. 5 मिनिटात संपू, 1 मिनिटात. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे. ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो. या जगातले मेंढपाळ जे आहेत ना, ते लांडग्याला पाहिलं की पळून जातात. येशू ख्रिस्त लांडग्याला सामोरा जातो. प्रिया, तो सामोरा गेलेला आहे. कान देऊ नये का, कोणा व्यक्तीवरती मेंढपाळ म्हणून प्रेम करू नका. ना तुमचा नवरा तुमचा मेंढपाळ आहे, ना तुमची मुलं तुमचे मेंढपाळ आहे, ना तुमची नोकरी तुमचा मेंढपाळ आहे. संकट आल्यावर सगळे तुम्हाला सोडून जातील, पण येशू ख्रिस्ताचा मेंढपाळ आहे की तो लांडग्याला पाहून सामोरा जातो. म्हणून त्याच मेंढपाळावरती प्रेम करा, दुसरं कोणावरती प्रेम करू नका. त्याला आपलं अंतःकरण द्या. कोण आहे येशू? शास्त्र सांगतो तो उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? तो तुम्हाला उत्तमातल्या उत्तम गोष्टी खायला देणार आहे. मेंढपाळाचं वैशिष्ट्य काय माहिती का? मोलकरी असणारा मेंढपाळ जो मोलकरी आहे तो लांडग्याला की पळून जाणार, आणि तुमचा मेंढपाळ लांडग्याच्या तोंडातनं, सिंहाच्या जबड्यातनं, अस्वलाच्या जबड्यातनं तुम्हाला बाहेर काढणार आणि तुमच्या जखमांना तो मलमपट्टी करणार. इतका भारी मेंढपाळ आहे. जखमी करतील लोक तुम्हाला, परिस्थिती तुम्हाला घायाळ करेल, फसवणूक, लाथाडणं, अपयश, निराशा, या सगळ्या शत्रून या लांडग्यांसमोर तुम्हाला उभं राहावं लागणार आहे. आणि त्यावेळेस तुमचे मेंढपाळ तुम्हाला साथ देणार नाही. पण तो जो आहे ना, ज्याला तुम्हाला ओळखायचं आहे, जक्काय म्हणतो तो कोण आहे? तो म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे. हे सगळे तुला सोडतील पण मी तुला कधी सोडणार नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर राहील. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. येशू कोण आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया. आपल्या मान आपण झुकूया. आपली मस्तक आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. जक्कयानं येशू कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. जर तुमचा पुत्रावरती विश्वास आहे तर पुत्रामुळे पण तुम्ही देवाची लेकरं बनलेला आहात. तो नुसता मेंढपाळच नाही, तो नुसता देवाचा पुत्रच नाही, तर तो उत्तम मेंढपाळ सुद्धा आहे. आपल्या मेंढरांची काळजी घेणारा, आपल्या मेंढरांना हिरव्यागार कुरणामध्ये चालणारा. एवढंच नव्हे, तो तारणाचं द्वार सुद्धा तोच आहे. आज जे आम्हाला तारण फुकट मिळालं याचं कारण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्याच्यामुळेच तारण झालेलं आहे. हे सर्व शक्तिमान देवा, हे स्वर्गातील बापा, आम्ही आभार मानतो, मनापासून तुझं धन्यवाद देतो प्रभूजी. आमची लायकी, आमची योग्यता, आमच्याकडे ती धार्मिकता, ते चांगुल पण नव्हतं की आम्हाला तारण मिळावं, परंतु देवाच्या पुत्रानं क्रूसावरती बलिदान देऊन आम्हाला तारण फुकट दिलेलं आहे. आज आम्ही त्या पुत्रावरती विश्वास ठेवत आहोत, शिष्यत्व स्वीकारत आहोत. ज्याने अजूनही शिष्यत्व स्वीकारलं नसेल अशा सर्वांसाठी प्रार्थना करतो, त्यांचे डोळे उघड, तो आपल्या अंतःकरणात विश्वास धर आणि मुखानं कबूल कर की तो ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे, म्हणजे तुझं तारण होईल. आज ते तारणासाठी जगामध्ये संधी उपलब्ध होऊ दे. जे लोक आज तुझं वचन ऐकत आहे, ज्यांचं तारण झालं नसेल, अशांचं तारण आज वचनाच्या द्वारे होऊ दे आणि तो मार्ग त्यांना समजू दे. तारणासाठी दानधर्म, कर्मकांड याची गरज नाही, फक्त विश्वासच गरजेचा आहे. आणि तो विश्वासाची निर्मिती कर देवा. जे दुरून या ठिकाणामध्ये आलेले आहेत त्यांना आशीर्वादित कर. साताना त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्या विश्वासाची फलप्राप्ती त्यांना होऊ दे माझ्या देवा. आणि जे ऐकत आहे त्या सर्वांना जिवंत देवाची ओळख पटावी. कोण ख्रिस्त आहे त्याची खऱ्या अर्थाने त्यांना ओळख व्हावी आणि त्याचं लागूकरण त्यांच्या जीवनात व्हावं असं दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत, तुला गौरव महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.